अरे काय आहे? अरे काय झालं? काऊन करतोय असं? ये बस, काय झालं सांग मला. काय झालं? मी सकाळी क्लास गेलो होतो. सर फी मागत होत्या. काय किती दिलं शिकता म्हणे असं तसं. घरी गेला क्लासून पाहिले मागले पैसे तर मग अपदार घेऊन पडलं होता. मला गाय बिया दिल्या. घरी आईला मागा म्हणतो तर आई कुठे पहिलेच आई गेली आहे. आणि काम करून शिकायचं म्हणलं तर शिक्षण होत नाही. आणि शिक्षण करायचं म्हणलं तर मग पैसे नाही. मग काय लास्ट हाच पर्याय आहे, दुसरं काय. एवढं मोठं पाऊल उचललं तू ना. गावात मला म्हणून पाहता पैशांचं. आपल्या अर्घ्याला कोण देतं? एक माणूस आहे जो तुझी 100% मदत करेल. कोण? साहेब. कोण साहेब? पवार साहेब. इकडनी का आपली मदत? पाहून पण साहेबांचं आत्मचरित्र वाचलं नाही का, लोक माझे सांगत. त्यात ते म्हणतात की जो माझ्याकडे आला त्याची मी होईल तेवढी मदत करेल. ती करतील का आपली मदत? तू एकदा जाऊन तर ये. ती कुठली? आपण कुठली? तू शंकरजीचं मोठं मंदिर माहिती आहे का? कुठे येतं? हा, केदारनाथ. शंकरजीचं दर्शन घ्याल तू केदारनाथले दर्शन घ्या. हे बी तसंच आहे. जे लोक साहेबांपर्यंत पोहोचू शकत नाही तसंच त्यांनी त्यांचे छोटे मोठे कार्यालय स्थापन करेल. तू त्या कार्यालयामध्ये जाय, त्या व्यवस्थापकले भेट, ते तुझ्या अडचणी सांग, मग ते काय त्यांच्याकडून होईल तेवढी तुझी मदत करतील. असं झालं तर मग देव पावला. देव पावला आणि देव माणूस भेटला. चाल मग का तू मी प्रगतीच्या वाटेने जाऊ राष्ट्रवादी पुन्हा